ते आपल्यापेक्षा अतिशय उत्तम आहे. आणि असं जर आपण तुम्ही केलं तर समजून घ्यायचं की आपल्याला परमेश्वर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे माध्यमातून चक्रपाणी अवताराचा आपण लीळा ऐकली. आता काल आपण सुरू केलेला, काल म्हणजे परवा सुरू केला, काल याच्याकरता बंद केला की हे प्रसाद सेवा पाठ झाली पाहिजे म्हणून एका दिवसाआड घेतो की संपूर्ण बायाची काय झाली पाहिजे पाठ. शेवटच्या दिवशी समाप्ती न करता प्रसादाचे काय करू आपण पाठांतर. जे प्रसाद सेवा पूर्ण पाठ देतील त्याची पूजा बुवा स्वीकार करतील, नाही तर नाही. अवघड आहे तर मग पूजा करायची नाही, पैसे वाचतील आपले. नाही नंतर नाही, नंतर मग प्रसाद सेवा लावू आपण. बन चालेल ना. म्हणून पोट करायचं मग काहीतरी करायचं. धन्यवाद. माझं तर कालचं पाठ झालं, तुम्ही विचारलं नाही तर मी लगेच सांगू. कारण बरोबर आहे ना. म्हणून पाटील तिकडंच तोंड करून घेतो करायचं काम असं आहे का. आता इकडंच तोंड करतो. अशा माध्यमातून प्रसाद सेवा ग्रंथ आपला सुरुवात करायचा आहे. दररोज एक बाई दांडी मारते, प्रसाद सेवा का होईल पण मारते. कोण मारतं काय माहीत नाही, पण मारतं. तरी सांगितलं कमीत कमी हे ग्रंथ परत काही कोणी सांगणार नाही, पण तरी बी मारतात. काही हरकत नाही, मार, आमचं काही नुकसान नाही. काल सांगितलं होतं साधेलाच नख दाढ केस कळप. कारण आम्हाला नख कोणाचा हेच माहीत नव्हतं. आता पण गोविंद प्रभूचा आहे माहीत होतं, पण कोणाला दिलं कोणत्या गोविंद प्रभूचा हे माहीत नव्हतं. रुद्रपूरच्याच आहे, एकच आहे. मला वाटलं 2-4 आहे. अशा गोविंद प्रभूचा नख दाढ केस कळप हा विशेष स्वामी गोविंद प्रभू साधेला का दिला इथपर्यंत आपण काल ऐकलेलं होतं. स्वामी म्हणतात श्री प्रभू बाबाच्या लीळा अगम्य आहे. त्या लीळा कोणालाही जाणता येत नाही. तर या अशा प्रसाद सेवेने काय होतं म्हणून ते सांगतात. प्रतिदिनी अनिष्टाची धुनी व्हावया पुरुषास कवन विधी करणे. दररोज आपण अनिष्ट अंगवतो आणि दररोज आपण अनिष्ट अंगवतो आणि अनिष्ट आपल्याला दूर करण्यासाठी विधी काय. दररोज जे पाप करतो हे पाप आपलं दूर होण्यासाठी विधी काय ना प्रसाद सेवा. तर प्रसाद सेवा कशाला म्हणतात म्हणून त्यांनी सांगितलं की प्रसाद सेवा अटनाला म्हणतात. काय अटन विधीन दीक्षा भोजन प्रसाद सेवा असं नित्य की जाणारा पुरुष तर अटन करतो त्याला प्रसाद म्हणतात काय. म्हणून ते सांगतात जर प्रसाद सेवा अटन विधी ते म्हणावी, अटनाला जर प्रसाद सेवा म्हणावी तर गावोगावी ईश्वराते गिवचिता अशी जे तो अटन याच्याकरता करतो पुरुष की प्रत्येक गावाला ईश्वराचा शोध घेण्यासाठी करतो आणि प्रत्येक गावाला तो ईश्वराला शोधतो. तो नित्यविधी आहे आणि त्याच्यानी सवेचा दोष चुकतो. त्या अटनाच्या माध्यमातून सवेचा दोष चुकतो येतुलेची, पर घडल्या अविधी अनिष्टाचा परिहार होत नाही. म्हणजे अटन केलं म्हणजे प्रसाद सेवा केली असं समजायचं नाही. जर अटनच केलं तर फक्त सवेचा दोष चुकतो इतकंच होतं. बाकी घडलेल्या अविधी अनिष्टाचा नाशिता ते अटन नव्हे, त्याला प्रसाद सेवा म्हणता येईल. सवेचा दोष चुकतो. सवे म्हणजे मैत्री, सवे म्हणजे लगत. तिच्याशिवाय मी जेवणार नाही, तिच्याशिवाय मी पोथीला येणार नाही, तिच्याशिवाय मी संडासला जाणार नाही. पुढं हा ना मी सांगितलं ना, मैत्री नाही ती
तिच्याशिवाय ती जर जेवली तर मी बी जेवणार नाही, ती जर गावाला गेली तर मी बी, ती जर मंदिरात गेली तर ती एकच टाईम गेली तर मी बी, याला म्हणतात सवयीचा दोष. याला म्हणतात सवयीचा दोष. हा सवयीचा दोष अटनाने काय होतो, चुकतो. त्याला मित्रच नाही, त्याच्यामुळे उठला की त्याचा उद्योग चालू राहतो. म्हणून ते म्हणतात की हेतुलेची इतकंच होतं पर अनिष्टाचे नाशी नव्हे. तर विजनाच्या विधीला प्रसाद सेवा म्हणावं काय, म्हणे ना. विजनाच्या विधीला प्रसाद सेवा म्हणावं काय, म्हणे ना. ना तो मनोधर्मा जीवा धर्मा ते नाशिता आणि का विधीच्या प्राप्ती ठाकत असे. तर भिक्षा आणि त्याला म्हणावे का तर नाही का, म्हणून तो विजनाच्या जो विधी आहे तो मनोधर्मा जीवाधर्मा ते नाशिता. फक्त मनोधर्म आणि जीवधर्माला विजन काय करतं, नाचतं. बाकी घडलेला अविधी त्याच्याकडून परिहारण होत नाही. मनोधर्म आणि धर्मा जीवधर्म. मनोधर्म म्हणजे मनाच्या कल्पना. बाहेर गेलं, एकांतात गेलं की मनाच्या कल्पना आपोआप बंद होतात. आणि जीवधर्म म्हणजे रस्त्याने जर गावात राहिले, एका ठिकाणी बसलं, तर मग एखाद्याला बोरं विकायला आले किंवा सीताफळ विकायला आले किंवा पेरू विकायला आले की काय होतं, जीवधर्म जागृत होतो आणि खावं असं उपसते. म्हणून या दोन दोषाला तो काय करतो, नाचतो. पण अनिष्टा अविधीते तो विजन धर्म नासत नाही. तर भिक्षाविधीला प्रसाद सेवा म्हणावं काय ना. जे घर निरंतर पुरुष ईश्वर शोधणी करीत असे आन भट्टवंती माझा श्री चक्रधर द्या हो. भट्ट ते विरह ये पुरुष की वांचोनी एरा पुरुषा इंद्रियार्थ पचनाच्या दोषाचे नाशिता. भिक्षा विधी आचरली म्हणजे प्रसाद सेवा घडली असा अर्थ म्हणावा का, तर म्हणू नाही. असं बी नाही का. भिक्षा विधी आचरली तर काय होईल, तर म्हणे ईश्वर शोधणी करतो. प्रत्येक गावाला जातो, प्रत्येक गावाला जातो, घरोघरी शोधतो. स्वामी चक्रांना ज्याप्रमाणे नागदेव आचार्य शोधत होते, ते विरही पुरुष होते. वाचून इतर पुरुष जे भिक्षा मागतात, नागदेव आचार्याचा बोल वेगळा करून इतर जे पुरुष भिक्षा मागतात त्यांना पचनाचा दोष नसतो. इतकाच त्याचा फायदा. बाकी घडलेलं अनिष्ट त्याच्याने सुद्धा चुकत नाही. म्हणजे भिक्षाविधीला सुद्धा प्रसाद सेवा म्हणायचं नाही. तर भोजनाविधीला प्रसाद सेवा म्हणायचं का, ते म्हणता भोजन विधी ते म्हणावे का. नापा जे शयनाशयनी भोजनी परमेश्वर व्हावा म्हटले, म्हणून तेने ईश्वराचा विषय निराकरला. पण रुसला देव भुजावे हे नाही. भोजनाच्या विधीला म्हणावं का, तर म्हणे नाही. त्याला का म्हणायचं नाही, तर म्हणे तुम्हाला फक्त देवाने आज्ञा दिली, तुम्हा शयनाशयनी भोजनी परमेश्वर व्हावा. जेवण करण्याच्या आधी परमेश्वराची आठवण व्हावी. हा जर केला तर ईश्वराचा विसर पडत नाही. परंतु रुसला दोष, रुसला देव म्हणजे परमेश्वर रुसलेला त्या भोजनाच्या माध्यमातून प्रसन्न होईल असं समजायचं नाही. म्हणून त्याला सुद्धा प्रसाद सेवा म्हणत नाही. अटन विजन भिक्षा भोजन प्रसाद. आता पुढं आहे निद्रा. निद्रेला प्रसाद सेवा म्हणायचं का, ते म्हणतात स्वभाव परिहरे तुलेच आणि का स्थानाचा बाद चुके पर प्रसाद नव्हेच. भोजनाला आपल्या निद्रेला प्रसाद सेवा का म्हणायचं नाही, तर निद्रेने काय होतं, स्वभावाला परिहार दिला इतकंच होतं. देवाने सांगितलं निद्रा म्हणून घेतली, एवढाच परिहार होतो. किंवा अनेक स्थानाचा बाद चुकविला. जर निद्रा हा विषय नित्यकीच्या पुरुषाला दिला नसता तर निद्रेच्या वेळामध्ये यांनी काय केलं असतं, फालतू लोकांशी काय केलं असतं, गप्पा मारल्या असत्या आणि ह्या गप्पा मारल्याचा दोष त्याला लागला असता. म्हणजे स्थानाचा बाद त्याला झाला असता, तो चुकवला. मात्र प्रसाद नाही, याला मी प्रसाद सेवा म्हणतो.
तर स्मरणाला प्रसाद सेवा म्हणावं का? लोक म्हणतात आम्ही स्मरण करतो म्हणजे झालं, त्याला प्रसाद सेवा म्हणायचं का? नाही नाही, त्याला गेली प्रसाद सेवा. ईश्वरीचे गुण हृदय भरत असे आणि पुरुष आपले दोष देखत असे, पुढिलाचा उपकार देखत असे, सकळ साधन प्रसन्न अप्रसन्न ऐसा जाणत असे, दुरी गेलेला ईश्वर जवळ येत असे. ते म्हणतात स्मरण जो करतो त्याला सुद्धा प्रसाद सेवा म्हणता येत नाही, त्याच्याने सुद्धा अनिष्ट चुकत नाही. ते म्हणतात की त्याच्याने काय होतं, ईश्वरीचे गुण हृदय भरत असे. स्मरण केलं तर ईश्वरीचे गुण हृदयात येतात. पुरुष आपले दोष पाहतात, ईश्वराचा गुण आला की आपला दोष दिसतो. पुढिलाचा अपकार पाहत नाही, उपकार पाहतो. अपकार पाहत नाही, उपकार पाहतो. सकळ साधन प्रसन्न अप्रसन्न त्याच्या माध्यमातून दिसतात. ईश्वर दूर आहे का जवळ आहे, फक्त स्मरणाने जवळ येतो. चिंतलेले इष्ट पावत असते, जे चिंतलेले इष्ट आहे ते त्याच्याने पावत असतं, मात्र घडलेले अनिष्ट नासत. अशा प्रकारचा नित्य विधी आचरणारा हे विधी आचरतो, पण यालाही प्रसाद सेवा म्हणत नाही. ही सुद्धा प्रसाद सेवा नव्हे. कारण वंदन आणि भजन या दोनचा विशेष आहे. वंदन कशाला म्हणावे आणि भजन कशाला म्हणावे म्हणून या दोहीचा विशेष ठरतो. तर मग म्हणाले आता नित्य की इतक्या प्रत्येक याचं निराकरण केलं, त्याला प्रसाद सेवा म्हणत नाही. मग निमित्त विधीमध्ये काही संघ सांगात भेटी सुद्धा, याला तर प्रसाद सेवा म्हणावे. ते म्हणतात पहिले सांगितलं भेटीच, भेटी झाली म्हणजे प्रसाद सेवा घडेल नाही. तेथे ईश्वरे आपण याची पाठ घातला असतो. एकमेकाला भेटल्यानंतर हे भेटल्याचा पाठ जाईल एवढंच होतं. अज्ञानाची निवृत्ती होते, मनाचा संकोच मिटतो, एकलेपणाचा दोष जातो. एवढं भेटीमध्ये होतं. भेटीमध्ये एवढं होतं, परंतु प्रसाद सेवा घडत नाही. प्रसाद सेवा त्याला म्हणत नाही. तर सांगाते म्हणावी जे संग सांगात, तर म्हणे तिथं आचाराची दृढता सांगितली. सुसरच्या सांगता ते प्रसाद म्हणो, सुसरचेच्या ठिकाणी प्रसाद म्हणू काय? तिथेही नाही. तो विधी समर्थ आहे, परंतु एकदेशीया जवळी आपला पडीला देखिजेल ते वेळीची कवर. सुसरच्या विधी कधी जेव्हा कोणी आजारी पडेल तेव्हा घडेल, नाहीतर सुसरच्या विधी घडणार नाही. म्हणून त्याला ही प्रसाद सेवा म्हणत. नित्य की निमित्त की सर्व काळ जर आपण करत असलो तरी त्याला प्रसाद सेवा म्हणत नाही. तर मग सर्व काळ व्हावयाचा तो विधी कोणता? कोणत्याही काळी जो विधी आचरला जातो त्या विधीला म्हणतात प्रसाद सेवा. नित्य निमित्त विधी जर सोडून कोणीही वासनिक असो का भिक्षुक असो का ज्ञानी असो, प्रत्येकाला जो विधी आचरता येतो त्या विधीला म्हणतात प्रसाद सेवा. त्याला काय म्हणतात? प्रसाद सेवा. ते प्रसाद सेवा म्हणावेच कशाला? प्रसाद सेवा म्हणजे काय? आणि मी त्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं नाही. प्रसाद सेवा म्हणजे काय ना? असन्निधानी सांगितलं. आता सरळ सरळ प्रसाद सेवेचा अर्थ सांगतो. असन्निधानी आपले सन्निधानी श्रीमूर्तीची सेवा, त्रिकाळ पूजा अवसर, वाचिके मानसिके ईश्वरीचा सकाळ व्यापार करोनी तिन्ही काळी 3 अवसर करावे, जैस भट्टबाईसा करत होती. याला म्हणतात पूजा अवसर. याला काय म्हणतात? पूजा अवसर. कोणता? सन्निधानी. सन्निधानी काय साठी विधी सांगताय पाहिजे. सन्निधानी तर ईश्वरीचा सकल व्यापार करायचा, तिन्ही काळी तिन्ही पूजा अवसर करायचे. आपण सकाळचा करत नाही, दुपारचा करत नाही, संध्याकाळचा तर अजिबात नाही. याला म्हणतात पूजा. को सांगा इमानदारीने सांगा की आम्ही तिन्ही पूजा अवसर करतो. बोट उचलून करा.
काही खरं, याला म्हणतात प्रसाद सेवा. तिन्ही काळचा तिन्ही पूजा अवसर करावे, जसे भट्ट बाईसा करत होती, भट्टोबा बाईसा करत होती, त्याला म्हणतात पूजा अवसर. आणि असंविधानी, आता असंविधानी काय? असंविधानी तर त्याचा संबंध त्रिकाळ वंदन करावा. असंविधानी देवानी सांगितलेला हे तिच्या संबंधा गेले ते तुले होते गोटे आद करून तुम्हा नमस्कार नाही, त्याचा संबंध त्रिकाळ वंदन करावा. 3 वेळा देवपूजा कोण करतं? बोटवर तुम्ही करता? बाकी 3 वेळा म्हणजे सकाळी एकदा, झोपेतून उठले की एकदा, चहा पिण्याच्या आधी एकदा. नाही मग कसं काही करू? दुपारी तर शक्य नाही. शेतातून टणकून आलं की पहिले काय लागतं? पहिले तर देव त्या आसनात आहे त्या देवघरातून पळून गेला काही माहीत नाही, पण करत नाही. संध्याकाळी आला जेवता केला. 3 टाईम पूजा अवसर करावा. आम्ही पोथी सुरू झाल्यापासून संध्याकाळी एकदाच करतो. 5 दंडोत घालून घेतो. दंडोस्थळामध्ये सांगितलं 5 दंडोत बी नाही घालायचे, आणि मी काही पुढं सांगितलेलं. आम्ही माफी मागतो, दंडोत घालून घेतो. नाही, पूजा अवसर हा संध्याकाळचा संध्याकाळीच व्हायला पाहिजे, रात्री नाही. आहे का? संध्या का रात्री समयी प्रभूचक्रपाल असं कुठं लिहिलं आहे का? संध्या सुवेळ समयी असं नाही का? मला वाटेल कसं आहे? हां कसं आहे? संध्या सुवेळ म्हणजे कोणतं? संध्या सुवेळ कशाला म्हणतात? सूर्यास्त जेव्हा लाल होतो ना त्याला म्हणतात संध्या सुवेळ समयी परचक्रपाणी, तेव्हाचा वेळ आहे तो. आपण रात्री 8 वाजता येतो, दोन्ही काय करू? एकदा पूजा अवसर प्रसाद सेवा, याला म्हणतात प्रसाद. याला काय म्हणतात? प्रसाद सेवा. परंतु हे 3 वेळा करावे. हा मरेपर्यंतचा विधी आहे. हा प्रसाद सेवा विधी मरेपर्यंतचा. म्हणून ते म्हणतात त्याचा संबंध त्रिकाळ वंदावा, नित्य निमित्त सकळ चर्या करून हा विधी व्हावा. नित्यक आणि निमित्तक आपले सर्व कामं करून या 3 वेळचा विधी वंदन करून त्याला काय म्हणतात? प्रसाद सेवा. सरळ सोपा हा या प्रसाद सेवा. आता याच्या 3 तसं नाही झालं तर जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा 3 वेळा करायची. म्हणजे 12च पाहिजे असं काही नाही. आता खानदेशमध्ये 12 खूप झाले, 10 वाजता बी केली चालेल. जेव्हा जेव्हा आपण जेवण करू त्याच्या आधी तो विधी करणे, याला म्हणतात प्रसाद सेवा. येईल त्यात आता विशेष तर सांगितलं बा यांनी, आता काय माहिती. आपल्या घरी असलेलं वंदन ते 3 वेळा नमस्कार करणे, धरणे, झाली प्रसाद सेवा. एवढ्या जोरात नाही करत. नाही मी कुठं होतो जोरात? मी माझं सांगितलं, तुमचं थोडं सांगितलं. अरे काय खबर, मी माझा अनुभव सांगतो. तुम्हाला वाटलं तुमचंच सांगितलं. माझा अनुभव सांगतो मी, तुमचा थोडं सांगतो. तुम्ही तर बापा घेतल्यावर तुमचा गुण आमच्यामध्ये यावा असं दररोज देवाला मी काय करतो? प्रार्थना करतो. त्याचं काही वादच नाही. तुमचा गुण आमच्या अंगात यावा. तुम्ही आमच्यापेक्षा गुणवंत आहात म्हणायला पाहिजे, असा नियम आहे देवाचा. माहीत नाही ते, पण म्हणायला पाहिजे असा नियम आहे. तो सकाळचा पूजा अवसर पाठच नाही आपल्या. दुपारचा संध्याकाळचा पूजा अवसर तर म्हणायची पाळी. अरे पुस्तक पाठ. एक म्हणजे वही, एक म्हणजे पर्स. त्याच्यात अर्धा पूजा अवसर चालतो. इथून मारा 3 पूजा अवसर पाठ आहे. सकाळ दुपार संध्याकाळ काही नाही, पाठच नाही. मोबाईलमध्ये आहे हे बघा, तुमच्या मोबाईलमध्ये आहे ना. चला मोबाईल लावून तरी म्हटलं का, जाऊ द्या ठीक आहे. मोबाईल लावून द्यायचा आणि मग म्हणत राहायचं तरी बी चालत, पण म्हटले का असं
ते तरी सांग, काय हरकत नाही. की बुवा पाठ नाही, मग काय केला, मोबाईल लावला, मोबाईल ठेवून दिला, तो म्हणत राहतो. तसं आपण काय करायचं, म्हणायला जायचं. तो बी गुरु केला नाही. तर अशा प्रकारचं त्याला म्हणतात पूजा अवसर. सर्वज्ञ म्हणितले असा त्रिकाळ वंदन करावा, नित्यक निमित्तक सकळी चर्या करून हा विधी व्हावा. यथाकाळी ज्या वेळी पवाड होईल ते वेळी करावा. पहा, हा विधी कधी करायचा असं काही नाही की 12 वाजताच करायचा. जे वेळी पवाड होईल, पवाड म्हणजे रिकामपण, पवाड म्हणजे रिकामपण. जेव्हा जेव्हा रिकामपण होईल तेव्हा तेव्हा काय करायचा, करायचा. पण किती वेळा करायचा, 3दा करायचा. जे वेळी पवाड होईल, पर व्हावाची, पर काय सांगितलं यांनी, व्हावाची म्हणजे करावाची. याला काय म्हणतात, प्रसाद सेवा. हेच कशास्तव जाणावे म्हणून ते सांगतात. स्वामी म्हणतात परमेश्वर भज्य संबंध वंदे. याचा अर्थ शिवबासांनी मांडीला आहे. शिवबास गुर्जर शिवव्यासांची आपण प्रसाद सेवा आहे तर त्यांनी मांडला. तो अर्थ आता सांगतो. परमेश्वर म्हणितल्या जो बोध दाता तो, परमेश्वर म्हणजे जो आपल्याला बोध देतो तो. मग त्याने सांगितले अनेक अवतार तेही लाभते. त्याच्यासोबत त्याच्या अनुषंगाने अनेक अवतार जे सांगितले ते सुद्धा लाभते, म्हणजे 5 अवतार. मग असन्निधानी जे तुले ज्ञान संबंधी, मग असन्निधानीच्या विधी सांगतात जे तुले ज्ञान संबंधी, ज्ञानाच्या संबंधाने जे जे उपयोगी गेलेले आपल्याला असतील ते ते ज्ञान संबंधी तेही लाभते, की ज्यांनी आपल्याला ज्ञानाचं दातृत्व केलं ते. भजन म्हणावं कशाला, भजन म्हणजे अंगे जीवे. संबंध जे तुला श्रीमूर्तीचा संयोग गेले ते तुले पदार्थ. संबंध कशाला म्हणतात, श्रीमूर्तीच्या संयोगाने जिथले पदार्थ रूप जड जे काही गेले ते संपूर्ण पदार्थ जे तुले जड आहे ते सर्व संबंधामध्ये लाभतात. वंद्य कशाला सांगायचं, वंद्य म्हणजे दृष्टांताच्या ठाऊनी, साष्टांगाच्या ठाऊनी जयपर्यंत. वंद्य कशाला म्हणतात, साष्टांग दंडोतापासून तर जयपर्यंत हा सर्व काय आहे याला म्हणतात वंद्य. आता प्रसाद सेवा. परमेश्वर भज्य वंद्य, तर भज्य म्हणावे सेवादास्य, वंद्य म्हणजे नमस्कार. तर भजने योग्यता होते, भजनाने काय होते, योग्यता होते. वंदनाने काय होते, दक्षता होते. भजनाने काय होतो, प्रेमाधिकार होतो. वंदनाने काय होते, आरती उपस्थित. भजनाने काय होतो, कर्मनाश होतो. वंदनाने काय होतं, अविधीपरी. भज्य आणि पूज्य याच्याविषयी ते माहिती देतात की भजनाने, भजन म्हणजे खाऊ घातल्यानंतर काय होतं, कर्माचा नाश. आणि जड वस्तू वंदन केल्यानंतर काय होते, अविधीपरी असते. भजनाने जारठ्य येतं, वंदनाने विघ्नोपशांती होते. वंदनाने विघ्न आलेल्या त्याची उपशांती, विघ्नोपशांती होते. भजनाने काय होते, भक्ती होते. वंदनाने विधी सभीत होते, विधी जो आहे तो सभीत होतो. भजनाने काय होतं, सन्निधानी चरितार्थ होतं. वंदनाने काय होतं, सहाय्य होतं. भजनांत वंदन असे, भजनामध्ये वंदन आहे पण वंदनात भजन नाही. चेतन पदार्थी भजन वंदन जडे, पदार्थी वंदनाची म्हणून तर गोसावी आपण अशी जोडिले कान घात. म्हणून तर आमच्या स्वामी चक्रांनी याची जोड घातली. ना साधिनी तर ईश्वरासारख्या सामर्थ्य संबंधी असे, ना साधनी, साधनामध्ये ईश्वराच्या सामर्थ्याचा संबंध म्हणजे विशेष असे. म्हणून तेच केवी स्वामी म्हणता येथेची या नामापासून होय का स्थानापासून. नामापासून सुद्धा वेद होतो आणि स्थानापासून, दोन्ही कशी आहे, जड. नामापासूनही होतो आणि स्थानापासूनही होतो. उदाहरण दिलं रामीची या ओट्याचे नाही. राम टेकला ओटा होता, स्वामी होते तोपर्यंत तो पुजारी त्या ओट्याचं काय करत होता, ओट्यावर बसलेल्या देवाची पूजा अर्चा करत होता. स्वामी निघून गेल्यानंतर तो कशाची करायला लागला, ओट्याची करायला लागला. एका दिवशी एक ब्राह्मण आला, त्यांनी पाहिलं आतापर्यंत सर्व
व्यवस्थित पाहिलं पुजारी लोक, पण ओट्याला स्नान घालणारा, ओट्यावर पुष्प ठेवणारा, ओट्याला आरती ओवाळणारा काही कोण आहे काही कळत नाही. का हा बडवा का करतो असं काही करत नाही. म्हणून त्याला विचारलं तर तो म्हणे काय करू, इथं जो बसलेला देव होता तो सुंदर होता, तो निघून गेला, आता कशाची करतो, ओट्याची करतो. म्हणून म्हणतात स्थानापासून होतो रामीची या ओट्याची संबंध उच अनुप पवित्र वंद्य ए सने सामर्थ्य ईश्वर संबंधी ठेवले. इतका पवित्र आहे तो संबंध की त्याच्यामध्ये सामर्थ्य ठेवले. म्हणून आपण याची त्याच्या जोडी दिलं म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनी हे त्याच्या जोडीला गेले. हे पदार्थाचे विशेषण. जळामध्ये सामर्थ्य आहे कशाचं, म्हणून त्यांनी परत चरित्रप्रमाणे आणलेलं. गोसावी मार्तंडाशी लीळा सांगितली, दाखवली. मार्तंड म्हणती मज गोसाव्यापासून काही नाही असं म्हणायचे मार्तंड. हांगा येथून संबंधात अजड जे गेले त्यांना सामर्थ्य आलं, जड गेले त्यांना सामर्थ्य आलं, आणि तुम्हाला सामर्थ्य नाही. तेव्हा मार्तंडाला स्वामी चक्रांनी एक लीळा सुंदर अशी सांगितली की जडामध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य आहे, तुझा चेतन आहे तुझ्यामध्ये का असणार नाही. म्हणून प्रकाश पडणीचा सर्वाला लीळा तोंडी पाठ आहेत. बाकी त्याला विचारलं मला माहीत नाही, पण कशी आहे पडणीची मार्तंडाची. कापड होतं. हां काय करत होते, मला तर कापड हे बी दिसलं. पुरं काय करत, हां पूर्ण सांगा ना. कापड होतं, हां पण कसा काय कापड, कसा काय झालं तर त्याला कापड का घेतलं मला काही पूर्ण माहीत नाही. बोटाला लागलं होतं बांधण्यासाठी. मग काय केलं, कुठे गेला तो, मग बाईसाला काय म्हणे हां, मग बाईसा काय म्हणे मला एक पुरी माहिती, मला बी कसं पाठ झाली पाहिजे ना. मग काय नाही बाईसा काहीतरी म्हटली शिंद बाईसा इकडं पुरी करा. काय नाही बाईसा जेवला का नाही, काय नाही बाईसा मग हां मी व्यापारात आहे म्हणे, काहीतरी काम करते तुझं आहे ना पाय. मग तो काय केला, घरात गेला. मग काय केलं, सर्व कपडे सोडले आणि चांगलं स्वामींचं वस्त्र पाहिलं, आणि त्याने काय केलं, मग काय दिसलं त्याला, मग काय केलं, सर्वच फाडून टाकलं आहे का नाही. म्हणजे सामर्थ्य त्याला असं पूर्ण लीळा माहीत पाहिजे, आले का नाही. नाही तर ते तर असं होतं की शॉर्टकट लिहा म्हणजे पंडित आहे तुम्ही असा अर्थ होतो. म्हणून ते नेमकं काय लीळा आहे ते पूर्णपणे माहीत पाहिजे. अशा प्रकारचा प्रकाश पडे तो सुखाची होईल. ए सने सामर्थ्य ईश्वर संबंधाचे. ईश्वर संबंधामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हे ईश्वराचं नाही आलं तर व्यक्त अव्यक्त, अव्यक्ता कारण व्यक्त कार्य, अव्यक्त कारण व्यक्त कार्य, अशा प्रकारचं यदनंतरम यदृश्यते तस्य कारण. स्वामी सांगतात ज्याच्यानंतर जे दिसतं ते त्याचं कार्य असतं. त्याप्रमाणे अव्यक्तापासून व्यक्तमंत झालं. म्हणजे अव्यक्त काय झाला, कारण झाला. व्यक्तमंत परमेश्वर काय झाला, कार्य झाला. आणि अशा व्यक्तमंत परमेश्वर जो कार्यत्वी आला त्याने अशा प्रकारचे आचार विचार निरूपण सकळ अर्थी आपलं अवतार कार्य, स्वरूप कार्य त्यांनी काय केलं सांगितलं. पण ते आपल्याला कळालं नाही. आपण कसे आहे तेच स्वामींनी दृष्टांत दिला. बांधिले गायीचे दृष्टांत, दृष्टांत स्वामींनी दिला बांधिले गाय. बांधलेली गाय राहते, ज्याने बांधला तो सोडतो, किंवा त्या जातीचं लेंकरू आलं तसं. जे घराचा मालक सोडतो किंवा घराचा पोरगा तिला सोडतो. त्याप्रमाणे आपल्याला लागलेले कर्म आणि मळ हे बंधनकारक आहे. अव्यक्त मंताच्या प्रवृत्तीने हे लागलेले आहे, आणि व्यक्त मंत त्याला काय करतात, सोडायचा प्रयत्न करतात. मागवते बंधन
जे आहे ते लागू देतात. अवतार सोडवतात, मुक्त करतात. ज्ञानाची अर्थे ईश्वराई मध्ये कार्यकारण संबंध असे. तेच केवी मातापुराचे आमच्या गोसावी प्रतिष्ठानला राहिले, कार्य वर्तलं, सर्व भक्तिजनांनी पाहिलं. आमचे गोसावी कार्य श्री प्रभू बाबा त्याला काय झाले, कारण झाले. म्हणजे आमच्या स्वामींनी गोविंद प्रभू बाबापासून काय केले, ज्ञानशक्ती स्वीकार केली. म्हणून गोविंद प्रभू बाबा कारण, श्री प्रभू बाबा श्री प्रभू बाबा कार्य, तर द्वारावती कारण. म्हणजे गोविंद प्रभू बाबांनी कोणापासून ज्ञानशक्ती स्वीकार केली, द्वारावती कारापासून. तर द्वारावती कार हे कार्य, तर दत्तात्रय प्रभू हे कारण. अशा प्रकारचा साकार निराकार परमेश्वर येत असतो. आणि स्वामी म्हणतात परमेश्वर स्वयंज्ञान शक्ती स्वीकारतात. कधी कधी अशी एकाला एक निमित्त करून शिकतात, कधी स्वतः स्वीकारतात, जसे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी स्वीकार केली. अशा प्रकारचं स्मरण तो अवतार या ठिकाणी सांगतो. आणि ती अस्थिपरीची देवता स्मरण सांगते. आणि त्या स्मरणाच्या माध्यमातून आपल्याला काय होतं, उद्धार होतो. पण मूर्तीचे ज्ञान केले, तेथून उद्धरिती सांगितले. आपल्याने श्रीमुखे ज्ञान केले, तो संबंध कैसा. आपल्या श्रीमुखातून ज्ञान दिलं आणि उद्धरण सांगितलं. उद्धरणा प्रकरणांमध्ये महावाक्य निर्वचन त्र्यांश हे संपूर्ण त्या अवताराने काय सांगितलं. असं निराकार सावयव साकार होय अवतरे आपले सन्निधान दे. त्याच्यामध्ये आनंद स्वरूप देव, ब्रह्मस्वरूप देव, त्या प्रसाद सेवेमध्ये सांगितलेला आनंद स्वरूप देव, ब्रह्मस्वरूप देव. तो परमेश्वर आनंदाचं स्वरूप देतो, ब्रह्म्याचं स्वरूप, अच्युताचं स्वरूप देतो, अविक्रिय स्वरूप देतो, ज्याच्यामध्ये विकरणे नाही. असा अव्यक्त स्वरूप देव प्राप्त झाल्यानंतर तो अव्यक्त म्हणजे 100 ब्रह्मांडेशी यथास्थित होतो. अशा प्रकारचा शुद्ध बुद्ध नित्यमुक्त निराभिमान हे सर्व परमेश्वराचं स्वरूप आहे. पण हा स्वरूप असलेला परमेश्वर ज्ञान स्वरूप देतो, तेज स्वरूप देतो, प्रकाश स्वरूप देतो, वचन स्वरूप देतो. ऐशिया निराकारापासून साकार झाला, साकारापासून संबंध झाला आणि त्या साकाराचा संबंध या जगाला झाला. तीच वस्तू आपण वर्णन करणं, याला प्रसाद सेवा, याला काय म्हणतात, प्रसाद सेवा. तेच केवी माईम भट्टाचे न्याय. माईम भट्टाला स्वामी चक्राने सांगितलं पूर्वेमध्ये, निर्वयव निराकार असे परकृपावशे सावयव साकार होय अवतरे आपले सन्निधान दे ते दास्य. आणि उद्धरणी सांगितलं ज्ञानापर्यंत आपला संबंध देते. अस्थिपरीमध्ये सांगितलं पुनरुपी आपला संबंध देते. अशा प्रकारचा आनंदघन परमेश्वर, प्रसन्नता हा धर्म, परमेश्वराजवळ प्रसन्नता हा धर्म, परमेश्वर निक्षेप येते. तेच केवी प्रसन्नता ऐसा एक धर्म ईश्वरियात संबंधे व्यक्त व्यक्त संबंधी अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर. हे विशेष नमस्कार करणं किंवा प्रसन्नता रूपच्या वस्तू नमस्कार करणं म्हणजे काय झाले, प्रसाद सेवा. म्हणजे काय, स्वामी चक्राने सांगितलं की प्रसन्नता ज्याच्यामध्ये आहे ते प्रसन्नता संबंध वंद्य कोणतं, प्रसन्नता परमेश्वर निक्षेपते. जसे दाढ नख केश कळाप हे तर आहे, जसं ज्या ठिकाणी प्रसन्नते रूप लीळा केलेले आहे असे स्थान आहे, ते प्रसन्नतेचेच आहे. ते अविधी अनिष्टाला दूर करणारेच आहे. जसं डोमेग्राम, काय अत्यंत प्रसन्नतेचं स्थान आहे. आणि त्याच्यामध्ये संबंध योग शक्ती म्हणजे माया निक्षेपते. आणि निक्षेपून त्या ठिकाणी परमेश्वर आपली प्रसन्नता सृष्टीपर्यंत, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही. इतर देवतेचं कसं आहे, पाला पाणी आत तव अभिमान आत. इतर देवतेचं कुठेही शेंदूर लावला, पाणी टाकलं किती सामर्थ्य आलं, 1 दिवस, 3 दिवसानंतर तो जर त्या ठिकाणी गेलाच नाही तर ते सामर्थ्य निघून जातं. पण परमेश्वराचे संबंध येतात. परमेश्वराचं ज्या वस्तूमध्ये सामर्थ्य निक्षेपलेलं आहे ते 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 8 दिवस नाही, जोपर्यंत महासंवार होत नाही तोपर्यंत त्याचं सामर्थ्य निघत नाही. सृष्टीपर्यंत संहारिक आहे, संहारी त्याचं सामर्थ्य निघतं.
अशा प्रकारचं सकळ देवता माया निक्षेपली म्हणजे सकळ देवता त्याच्यामध्ये निक्षेपल्या. ज्याप्रमाणे 100% नाणं निक्षेपलं की बाकीचे सर्व नाणे त्याच्यामध्ये आले. 100% नाणं असली की बाकीचे नाणे, एक तुमच्याकडे सोन्याचं नाणं आहे तर बाकीचे नाणे येणार किंवा नाही? नाही येणार. एक 10 रुपयाचं प्युअर सोन्याचं नाणं आणलं. कुठून? कोणत्या दुकानातून? रतनलाल बापू. आणि ते सोन्याचं नाणं आपल्याजवळ असलं तर बाकीचं द्रव्य आपल्याकडे आहे का नाही? बाजारात गेले की पैसेच पैसे आहे का नाही? 1 ग्रॅमचे किती? आपले 10 ग्रॅमचे किती? 30,000. 1 ग्रॅमचे किती? 3,000. 1 ग्रॅम लोखंड नेलं तर अशा प्रकारचा 100% नाणं निक्षेपलं. तसे सकळ नाणे त्याच्यामध्ये निक्षेपले. कौनन्या येतात चिंतामणीमध्ये सकळ. चिंतामणीमध्ये सकळ तसा ठाव. म्हणून माया कृपा दोन्ही शक्ती, माया आणि कृपा दोन्ही शक्ती थोर आहे आणि सकळ शक्ती त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणून स्वामी म्हणतात की अशा प्रकारचं त्या संबंधामध्ये परमेश्वराचा जो संबंध आहे या संबंधामध्ये या संपूर्ण शक्तीचा काय आहे? निक्षेप आहे. म्हणून तर किती वेळा नमस्कार करायचं? कमीत कमी 3 वेळा. एकदा सकाळी, एकदा दुपारी आणि एकदा संध्याकाळी. सकाळी झोपेतून उठायच्या आधी नमस्कार करायचं, दुपारी झोपेतून उठायच्या आधी नमस्कार करायचं आणि रात्री झोपल्यानंतर नमस्कार करायचं. 3 वेळा असं नमस्कार. हां म्हणजे कसं आलं नाही? कसं? हां हां मग कुठं नाही म्हणतो आम्ही सर्वच करता असं काही नाही. घाई असले की पहिले काय टी टी दुपारी 4 वाजता विचारलं. आपल्या सवडीनं करायचं असं म्हणतात ते. आपल्या सवडीनं करायचं, 3 वेळा करायचं असं त्यांनी सांगितलं. आपल्या सवडीनं करा पण संध्याकाळचा पूजा अवसर तो सूर्य अस्त होतो तेव्हाच पाहिजे. हा वातावरणानुसारच नाही. हां हां वातावरण जेव्हा सूर्य बोलतो तो वातावरणानुसारच बोलतो. सूर्य जो बोलतो तो वातावरणानुसार बोलतो. हिवाळ्यात कधी बोलतो? लवकर. उन्हाळ्यात कधी बोलतो? आणि पावसाळ्यात दिसत पावसाळ्यात दिसत म्हणा ना दिसत. त्याच्यामुळे पावसाळ्यात पूजा हो सर करायचं. आता घरची तर करा कमीत कमी 3 वेळा. 2 वेळा मी 1 वेळा मी केली संध्याकाळी ठीक आहे पण घरी राहता तर घरची तर 3 वेळा करा. घरची तरी 3 वेळा करतो का आपण? सांगा नाही करतो का? संध्याकाळी करतो. जेवायला तर आरती लावतो. कोणाला? अशा प्रकारचा परमाणूचा संबंध